दहावीच्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं कमलेश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या इंग्रजी पुस्तकातील 1.2 एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्याला आपण सुरुवात केली होती. त्याचा पार्ट 1 मी अपलोड केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत पार्ट 2. माझ्या पुढ्यात पुस्तक आहे. मित्रांनो, तुमच्या पुढ्यात व्हिडिओ पाहत असताना पुस्तक असलं पाहिजे, तर तुम्हाला तो धडा चांगल्या प्रकारे समजेल. तर आपण पेज नंबर 8 आणि 9 आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की तो तपन मुखर्जी जो असतो तो त्याच्या लहानपणीचा एक रोमांचकारी असा अनुभव त्याने या धड्यातून सादर केला आहे. तर तो एक दिवस असाच वाचायला बसलेला असतो आणि मग त्याला बाहेर कसला तरी गोंधळ, आवाज, कुत्र्यांचं भुंकणं वगैरे ऐकायला येतं. मग तो बाहेर येतो. बाहेर आल्यावर तो बघतो की एक मोठा वानर एका छोट्याशा वानराच्या पिल्लाला घेऊन त्याला चावत असतो, त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशावेळी मग हा तपन काय करतो, त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने दगड वगैरे फेकतो. कुत्रे जास्त ओरडायला लागतात, जास्त भुंकायला लागतात. आणि मग तो हातातून त्या पिल्लाला ड्रॉप करतो, टाकतो छतावरून. आणि मग छतावरून ते पिल्लू गडगडत खाली येत असतं. मग कुत्रे जास्त एक्साईट होतात. त्यांना वाटतं की आज आपल्याला चांगली शिकार मिळणार. वी विल गेट द किल अँड मील. आपल्याला चांगलं एक शिकार मिळणार आणि चांगलं खायला मिळणार. तर इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता पुढे आपण बघूया. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. म्हणजे त्या कुत्र्यांना आपल्या काठीने दूर ठेवत आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईड रूफ. टाईड रूफ म्हणजे कौलारू त्या छतावरून ते पिल्लू खाली पडणारच होतं. इतक्यात त्याने काय केलं, तपनने ही मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. म्हणजे त्या बेबी लंगूरची टेल म्हणजे शेपटी पकडण्यात तो यशस्वी झाला. म्हणजे त्या पिल्लाला काही त्याने खाली पडायला दिलं नाही. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते बाळ कसं दिसत होतं, ते पिल्लू कसं दिसत होतं, कसं भासत होतं, इनर्ट अँड लाईफलेस. इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस. म्हणजे ही वॉज नॉट मेकिंग एनी मूवमेंट्स. म्हणजे कोणत्याही प्रकारची हालचाल तो करत नव्हता. मोशनलेस झाला होता, तो लाईफलेस झाला होता, प्राणहीन झाला होता. म्हणजे अंगात जीव नव्हता असं तो वाटत होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. तो एक हातात घेतल्यावर त्याला कळलं की ती मेल बेबी आहे. कळलं काय, फिमेल नाही आहे, मेल आहे एक. बाय धिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. आणि या दरम्यानच माझे आई वडील पण ते जागे झाले, बहिणी उठल्या, त्या सगळे त्या वरांड्यात आले. अँड व विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन्स. आणि माझं जे रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं, म्हणजे त्या पिल्लाला वाचवण्यासाठी माझी जी काही बचाव मोहीम चालू होती, माझी धडपड चालू होती, ती त्यांनी पाहिली. त्याचे ते विटनेस होते. विटनेस म्हणजे साक्षीदार. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आमचे काही शेजारीसुद्धा काही अंतरावर तिथे गॅदर्ड म्हणजे जमा झाले, गोळा झाले. पुढे बघा. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. मी काय केलं, मी त्या पिल्लाला घेऊन कुठे गेलो, आमच्या बॅकयार्डमध्ये गेलो. अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि त्याला सावकाशपणे मी त्या आमच्या पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांचं जे खुराडं असतं, कूप म्हणजे खुराडं, त्या खुराड्याच्या लादीवर किंवा त्या जमिनीवर मी त्या पिल्लाला ठेवलं सुरक्षितपणे. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट. पूर्ण शरीर त्याचं एकदम खोल अशा डीप बाईट मार्क्सने भरलेलं होतं. म्हणजे तो वानर होता, तो त्याला चावला होता ठिकठिकाणी. त्या जखमा झाल्या होत्या अंगावर. अँड स्क्रॅच्ड. आणि त्याला म्हणजे ओरबडून काढलं होतं त्याने. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. आणि त्याच्या काही वाउंड्समधनं, वाउंड्स म्हणजे जखमांमधून, ब्लड वॉज उझिंग म्हणजे फ्लोईंग, रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग बोलतो ना आपण. म्हणजे रक्त वाहत होतं. कळलं काय, खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्या काही जखमांमधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. म्हणजे हे वाक्य पण व्याकरणाला येतं. द बेबी रिमेन मोशनलेस. मेक इट निगेटिव्हमध्ये येतं हे. मी व्याकरणाचा एक भाग घेईन, त्याच्यामध्ये मी ही सगळी वाक्य कव्हर करीन. बरीच वाक्य इथे फार महत्त्वाची आहे.
ती परीक्षेच्या दृष्टीने येतं, म्हणजे चेंज द व्हॉइस आहे, ॲड ए क्वेश्चन टॅग आहे, मेक इट निगेटिव्ह आहे. त्याच या धड्यावरची बरीच वाक्य येतात, म्हणजे तो परिच्छेद आला तर येतात. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी पटकन फर्स्ट एड बॉक्स आणला, म्हणजे घरामध्ये आपल्या फर्स्ट एड बॉक्स असतो, त्याच्या फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार पेटी मराठीमध्ये त्याला बोलतात. त्याच्यामध्ये सगळं साहित्य थोडंफार फर्स्ट एडचं सामान ठेवलेलं असतं. अँटीसेप्टिक काहीतरी क्रीम असते, बँडेज वगैरे सगळं काय काय सामान असतं, जखमेला लावण्यासाठी औषधं वगैरे असतात. ते वडिलांनी आणलं. देन आय क्लीन अप द वाउंड्स. मी ती जखम वगैरे साफ केली, त्याचे जखमा वगैरे साफ केल्या. त्यामुळे रक्तस्राव, ब्लिडिंग जे होतं, ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होत होता, तो थांबला. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. म्हणजे ती बेबी ब्रिदिंग करत आहे. ब्रिदिंग म्हणजे श्वास घेणे, श्वासोच्छ्वास तिचा चालू आहे हे समजल्यावर मी थोडा रिलीव्ह झालो. म्हणजे मला थोडासा सुटकेचा निश्वास सोडला मी, म्हणजे अरे वा, म्हणजे बेबी जिवंत आहे, म्हणजे बरं वाटलं त्याला. इवन दो हिज ब्रीथ्स व शॅलो. त्या बेबीचं जे ब्रिदिंग होतं इट वॉज शॅलो. शॅलो मीन्स ही वॉज ब्रिदिंग बट इन स्लो मोशन, म्हणजे एकदम सावकाशपणे, एकदम हळूवार. त्याची जी गती होती श्वसनाची ती अतिशय सावकाशपणे चालली होती, पण तो जिवंत होता हे मला त्याच्यावरून कळलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर म्हणजे काय, पाण्याचे असं पाणी शिंपडलं त्याच्यावर, थोडंसं थंड पाणी शिंपडल्यावर मग थोडीशी त्याने स्टीर म्हणजे थोडीशी हालचाल केली. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स, आणि थोडेसे शॅकी अटेम्प्ट्स केल्यानंतर, म्हणजे थोडेसे धडपड, तो उठण्याचा असा प्रयत्न करत होता पण तो धडपडत होता, लटपटत होता. थोडा प्रयत्न केल्यावर ही सेटअप, तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. आणि त्याला म्हणजे धक्का बसला होता, घाबरलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. वाऱ्यामध्ये एखाद्या झाडाचं पान कसं सळसळतं तसं तो थरथर ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे, थरथर कापत होता भीतीने. तो घाबरलेला होता, शॉक बसला होता त्याला. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. त्याचे छोटेसे दोन डोळे, ट्विंकलिंग मिचकावणारे असे ते दोन डोळे, वेल्ड अप विथ टीयर्स म्हणजे अश्रूंनी भरून गेले. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहत होते डोळ्यातून. अँड ही स्टार्टेड टू सॉब म्हणजे हुंदके द्यायला त्याने सुरुवात केली. हुंदके देऊन रडतात बघा लहान मुलं तसं. विथ अ मफल्ड क्राय म्हणजे काय, मफल्ड म्हणजे काय, सप्रेस्ड साऊंड. इथे दिलेला आहे बाजूला अर्थ, सप्रेस्ड साऊंड म्हणजे दबलेल्या आवाजात एकदम, म्हणजे असा आवाज निघतच नव्हता तोंडातून. दबलेल्या आवाजात त्याने रडायला, हुंदके द्यायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केली. कशी, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड. जसं एखादं लहान बाळ जसं रडतं आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा म्हणजे काहीतरी एखादा मोठा असा आघात झाल्यावर, किंवा मनाला अशी मोठी काहीतरी मन दुखावलं गेल्यावर एखादं लहान बाळ जसं रडतं हुंदके देऊन, तसं ते एखाद्या लहान बाळाप्रमाणे ते पिल्लू जे आहे वानराचं ते रडू लागलं, हुंदके देऊन रडू लागलं. त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. हे वाक्य पण येतं चेंज द व्हॉइसमध्ये. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. मी त्याला काय केलं, एक पिल्ड बनाना ऑफर केलं. हे चेंज द व्हॉइसला येतं, त्याचं असं होणार, अ पिल्ड बनाना वॉज ऑफर्ड बाय मी. म्हणजे मी काय केलं, त्याला एक पिल्ड बनाना म्हणजे एक सोललेलं केळं त्याला ऑफर केलं. विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. त्याच्या त्या अनस्टेडी हँडने, अनस्टेडी म्हणजे असं थरथर हात पण कापत होते, त्या थरथरत्या हाताने त्याने ते केळं काय केलं, एक्सेप्ट केलं म्हणजे स्वीकारलं. म्हणजे इथे तपनने काय केलं, त्याला एक सोललेलं केळं दिलं खायला आणि ते त्याने असं थरथरत्या हाताने ते घेतलं, त्याने स्वीकारलं. अँड बिगेन टेकिंग हेजिटेंट बाईट्स. आणि मग त्याचे तो चावे घेऊ लागला. हेजिटेंटली म्हणजे थोडासा तो थरथरत होता, म्हणजे खाऊ की नको अशी मनाची त्याची द्विधा झाली होती. म्हणजे बोलतो ना आपण चलबिचलवणे मनाची, हेजिटेंट म्हणजे अशा अवस्थेत तो ते केळं खाऊ लागला, त्याचे चावे घेऊ लागला.
माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं एकच अटेन्शन होतं, त्याला रिवाईव्ह करायचं, म्हणजे त्याला पुनरुज्जीवित करायचं, पुन्हा त्याला पहिल्यासारखं करायचं. कारण ते एकदम मोशनलेस झालं होतं, एकदम म्हणजे मरायला टेकलं होतं ते बाळ, जखमी झालं होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. अचानक मला काय झालं, अचानक आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग, एक अस्वाभाविक अशी, म्हणजे एक विचित्र, अनकॅनी म्हणजे थोडंसं विचित्र, अस्वाभाविक असं थोडंसं मनामध्ये माझ्या एक फिलिंग्स आली की कोणीतरी मला बघतंय. असं त्या तपनला वाटलं की कोणीतरी माझ्यावर नजर रोखून आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप. मी पटकन त्या कूपजवळून, कूप म्हणजे ते खुराड कोंबडीचं, तिथून मी मागे वळलो अँड लुक्ड अप, आणि वर पाहिलं. जसं मला म्हणजे आभास होत होता कोणीतरी मागून मला बघतंय, तर मी मागे वळून पाहिलं कोण बघतंय मला. तर कोण होतं तिकडे? देअर सॅट द मदर लंगूर ऑन आर किचन रूफ. आमच्या किचनच्या छतावर ती मदर लंगूर बसलेली होती, म्हणजे त्या पिल्लाची आई बसली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि मी जे काही मुवमेंट करत होतो, ज्या काही हालचाली करत होतो, माझ्या ज्या काही हालचाली चालल्या होत्या, वॉट एव्हर आय वॉज डुईंग टू रेस्क्यू द बेबी लंगूर, जे काय मी त्या बेबी लंगूरला वाचवण्यासाठी करत होते, ते सगळं ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. दॅट मीन्स शी हॅड कन्व्हिन्स्ड हरसेल्फ, म्हणजे तिने स्वतःला कन्व्हिन्स केलं होतं काय, की ती आपल्या बाळाला काहीही इजा होणार नाही. हार्म म्हणजे दुखापत, इजा होणे, काही इजा होणार नाही याची तिला पूर्ण खात्री पटली होती. म्हणून शी वॉज जस्ट सिटिंग ओव्हर द रूफ क्वाइटली. शांतपणे ती त्या छतावर बसली होती. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. आता त्या बेबीने पण पाहिलं आपल्या आई तिथे आहे हे त्याला जाणवलं, आणि मग काय, आईला बघितल्यावर मग बाळाची काय दशा होणार. स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर. तो पुन्हा हुंदके द्यायला लागला आणि थोडंसं मोठ्यानेच, अधिक आवाज त्याचा वाढला. केळं खाल्लं होतं ना, थोडी पावर आली त्याला, तरतरीतपणा आला असावा, म्हणून त्याचा आवाज थोडा वाढला आईला बघून. आणि आईला बघितल्यावर मूल ऑब्व्हियसली जास्तच रडायला लागतं. एखादा मूल धावता धावता पडलं, आजूबाजूला कोण नसेल तर बघा रडत नाही, पण नंतर कोणीतरी त्याला प्रेमाने जवळ घेतलं, त्याचं सांत्वन घालायला लागलं की त्याला रडायला येतं. तसंच ह्या बाळाचं झालं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप. मी काय केलं, मी नोटीस केलं होतं ना दॅट मदर लंगूर वॉज वॉचिंग हर बेबी फ्रॉम द रूफ. त्या छतावरून त्याची आई त्याच्याकडे बघते हे मी पाहिलं होतं. त्यामुळे मी तिथून मग रिट्रीट केलं म्हणजे मी मागे हटलो त्या खुराड्यापासून. टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. तर कशाला मागे का हटलो, त्या आईला पुढे येऊ दिलं मी, म्हणजे तिला ॲक्सेस केलं मी, ॲक्सेस टू हर बेबी, म्हणजे तिला आपल्या बेबीजवळ प्रवेश देण्यासाठी मीच मागे हटलो. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. अचानक काय झालं, अचानक नाही, इमिजिएटली म्हणजे ताबडतोब ती आई जी आहे ती डिसेंडेड म्हणजे खाली उतरली. जिथे ते बाळाला खुराड्यामध्ये ते ठेवलं होतं जमिनीवर, तिथे ती आई आली अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि त्या बेबीला तिने आपल्या आर्म्समध्ये, आपल्या बाहूमध्ये, आपल्या कुशीत घेतलं. शी गेव द बेबी अ थोरप बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर ब्लॉसम. म्हणजे आईने थोडासा तोरफ म्हणजे काय, कसून थोडीशी त्याची इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी केली, कुठे त्याला इंजुरीज झाली आहे, म्हणजे त्याला कुठे जखमा झालेल्या आहेत. आणि मग नंतर शी कडल्ड हिम टाईटली. मग तिने त्याला पिल्लाला कडल म्हणजे काय, क्लोजली एकदम पकडलं त्याला असं टाईटली म्हणजे घट्टपणे. आपल्या बॉसम म्हणजे काय, आपल्या कुशीत, आपल्या छातीशी, उराशी आपल्या बाळाला एकदम जवळ घेतलं त्या आईने. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. आपल्या आईच्या कुशीत गेल्यावर त्या बाळाला सुद्धा खूप बरं वाटलं, खूप शांती मिळाली, खूप म्हणजे कम्फर्ट. सोलेस मीन्स कम्फर्ट अँड पीस. म्हणजे त्याने सेफ फील केलं की आपल्या आईच्या कुशीत गेलो, आता आपण सुरक्षित आहोत, एकदम त्याला कम्फर्टेबल वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनिट ती आई
त्या बाळाला आपल्या लॅपवर, लॅप म्हणजे मांडीवर, आपल्या मांडीवर घेऊन ती तिथेच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. म्हणजे ती तिथेच का थांबली होती? इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डर मीन्स व्हॉट? थिंक ओव्हर डीपली, म्हणजे खूप खोलवर विचार करणे. ती तिथे थांबून खोलवर विचार करत होती की काही ऑप्शन आहे का, काही दुसरा काही पर्याय आहे का. ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ. आपल्या बाळाला आपण कसं काही सेफ ठेवू शकतो, हे फिगर आउट करणे. फिगर आउट हा फ्रेज आहे, परीक्षेला येतं हे कधी कधी. फिगर आउट करा. यूज द फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. स्वतःच्या वाक्यामध्ये या फ्रेजचा वापर करा, वाक्यात उपयोग करा. फिगर आउट करणे म्हणजे फाइंड आउट करणे. फाइंड द सोल्युशन. फिगर आउट करणे म्हणजे काय करणे? टू फाइंड द सोल्युशन म्हणजे मार्ग काढणे, मार्ग शोधून काढणे काहीतरी. तर ती आई तिथे बसली होती. शी वॉज पॉन्डरिंग, शी वॉज थिंकिंग डीपली अँड फाइंडिंग द ऑप्शन्स ऑफ हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ. म्हणजे आपल्या बाळाला ती कशी काय सुरक्षित ठेवू शकते याचा काहीतरी ती मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होती. कशासाठी? का? फ्रॉम द फर्दर असॉल्ट. म्हणजे पुढे परत असॉल्ट झाला तर, असॉल्ट म्हणजे अटॅक. पुन्हा आपल्या बाळावर काही अटॅक झाला तर आपण काय करायचं, यावरती काहीतरी मार्ग शोधण्याचा विचार करत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंद ती तिथे बसलेली होती. द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंद तर तिने सरळ माझ्या डोळ्यात पाहिलं, म्हणजे माझ्या नजरेला नजर मिळवली. म्हणजे ती आई बाळाला घेऊन तिथे बसली होती आणि ती या तपनकडे पाहत होती. द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे, आजही, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिच्या डोळ्यात ती ज्या दृष्टीने ती माझ्याकडे पाहत होती, ज्या नजरेने ती माझ्याकडे पाहत होती, आजही मी ते विसरलेलो नाही, असं इथे तपन म्हणतोय. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी. जणू काही ती काय करत होती, माझ्यावर वर्षाव करत होती. कसला? शॉवर करणे म्हणजे वर्षाव करणे. सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. म्हणजे मी जे तिच्या बाळाला वाचवलं होतं त्या उपकाराची जाणीव ठेवून ती कृतज्ञता व्यक्त करत होती. जणू काही म्हणजे बोलतो ना आपण, जणू काही ती थँक्यू बोलत होती असं. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. बघा दिलेलं आहे. आय वॉज ओव्हरवेल्म, मी अतिशय भारावून गेलो. बाय द इमोशन्स, भावनेने मी भारावून गेलो. बाय द इमोशन्स, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. म्हणजे ज्या पद्धतीने तिने माझे आभार मानले, आपली कृतज्ञता व्यक्त केली, ते खरोखर पाहून मी भारावून गेलो. म्हणजे कसे आभार मानले, ती काही थँक्यू वगैरे बोलली नाही, तर तिने एक प्रेमळ नजर या लेखकावर टाकली आणि काही सेकंद ती त्या लेखकाकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये ती कृतज्ञतेची भावना दिसत होती इथे. आणि ती तपन म्हणतोय की मी ते कधीही विसरू शकणार नाही. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आपल्या मांडीवर काय, आपल्या बाळाला, स्ट्रायकन चाइल्ड म्हणजे ज्याच्यावर हल्ला झाला होता, अशा बाळाला आपल्या मांडीवर घेऊन एक युनिव्हर्सल मदर बसली होती. युनिव्हर्सल म्हणजे आपण म्हणतो ना युनिव्हर्सल, वैश्विक, जगातली एक आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसली होती आणि ती आपली कृतज्ञता व्यक्त करत होती. एक प्रकारे ती थँक्यू म्हणत होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आर किचन रूफ. आणि मग एकदम अचानक, देन इन अ फ्लॅश म्हणजे एकदम पटकन, विजेच्या वेगाने, शी जम्प्ड विथ हर बेबी, तिने आपल्या बाळासकट उडी मारली. बेबी क्लिंगिंग टू हर बेली, तिच्या पोटाला बघा माकड असतात, वानरी नसतात, त्या आपल्या बाळाला आपल्या पोटाशी, आपल्या उराशी धरून या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. पण उड्या मारत असताना ते त्या काळजी घेत असतात की आपल्या बाळाला काही इजा होणार नाही. आणि ते बाळ हे आपल्या आईच्या छातीशी घट्ट पकडून बसलेलं असतं.
तर आपल्या आईला घट्ट त्या बाळाने पकडलेलं होतं आणि अशा अवस्थेतच तिने काय केलं, त्या मदर लंगूरने किचन रूफवर उडी घेतली, स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. आणि तिने तिथे बसून थोडं सर्वे केलं. सर्वे म्हणजे थोडंसं न्याहाळणी केली, थोडीशी टहाळणी केली. बघितलं तिने इकडे तिकडे थोडंसं, आणि की तो विशियस मेल जो आहे तो तिथे आहे का. विशियस म्हणजे एव्हिल, विकेड, दुष्ट, निर्दयी, तो मेल तिथे लंगूर जो मगाशी या पिल्लाला चावत होता, ठार मारण्याचा प्रयत्न करत होता, तो तिथे आहे का हे तिने इकडे तिकडे नजर टाकून पाहिलं. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि जिथे व्हायलेंट एन्काउंटर घडलं होतं, व्हायलंट म्हणजे हिंसा करणे, व्हायोलेन्स म्हणजे हिंसा, व्हायलेंट म्हणजे हिंसक, एन्काउंटर म्हणजे चकमक. जिथे ही चकमक घडली होती त्याच्या अगदी अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला हिने उडी मारली आणि ती तिकडनं निघून गेली. तर पुढे बघा, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी. ही जी एक ब्रीफ मीटिंग झाली, एक संक्षिप्त अशी लहानशी अशी जी भेट झाली, ती मदर लंगूर, बेबी लंगूर आणि मी, तर ह्याच्यातून एक गोष्ट कन्व्हिन्स झाली, एक गोष्ट माझ्या ध्यानात आली, लक्षात आली, दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. तर इंटरस्पेसिस कम्युनिकेशन जे आहे, इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे ही जी प्राणी पक्षी वगैरे आहे यांचं जे अंतप्रेरणा बोलतो, आतून आपण एकदम अंतःकरणाने मनापासून जे कम्युनिकेशन होतं, असं नाही की त्यांची भाषा आपल्याला कळली पाहिजे, आपली भाषा त्यांना कळली पाहिजे. एक म्युच्युअल ट्रस्ट जो आहे, परस्परांवरचा जो एक ट्रस्ट आहे, विश्वास आहे, इज इंडीड अ रियालिटी. हीच खरी वास्तविकता आहे, हेच खरं सत्य आहे की मनुष्य आणि प्राणी यांचा एकमेकांवरचा जो विश्वास आहे, कळलं काय, त्याबद्दलची एक महत्त्वाचा एक अनुभव मला इथे मिळाला. अँड शूड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. म्हणजे मानव व इतर प्राणी जे आहे यामधलं जे नातं आहे ते कसं काय म्हणजे निर्माण होतं, कसं आपण प्राण्यांशी पण संपर्क साधू शकतो, कम्युनिकेट करू शकतो, हे इथे याला जाणवलं. पुढे बघा, द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. म्हणजे ह्या मदर लंगूरने मला दाखवून दिलं की माणूस आणि प्राणी यांचा जे काही कम्युनिकेशनचं साधन आहे, एकमेकांशी संपर्क साधण्याचं साधन आहे, ते फक्त अन्न नाही. म्हणजे चला कुत्रा आला, कुत्र्याला आपण बिस्किट्स दिले, कळलं, तर आपण त्याला कम्युनिकेट करतो, दिले, खाल्ले त्याने, हे एवढंच नसतं, हे एवढं नातं नाही आहे, लक्षात ठेवा. बट दॅट देअर वर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. म्हणजे एक बॉन्ड जे आहे, एक नातं जे आहे ते इस्टॅब्लिश होतं. कसलं? विश्वासाचं नातं, कळलं. एखादा प्राणी आहे, तुम्ही जर त्याला काहीतरी खायला देताय, त्याला जवळ घेताय, मायेने त्याच्यावरून हात फिरवताय, तर त्यालाही ते कळतं ना, आणि तो तुमच्या जवळ येणार. पण एखादा माणूस जर त्याला हडतूड करतोय, एखादा कुत्रा आहे त्याला दगड मारतोय, तर त्याच्याजवळ तो कुत्रा कधीच येणार नाही. मांजरीचं, कुत्र्याचं म्हणा, हल्ली कावळ्यांचंही म्हणा, कावळे पण एवढे माणसाच्या जवळ येत नाही, पण जर तुम्ही त्यांना प्रेमाने जर खायला दिलं तर ते हळूहळू तुमच्या जवळ येतात आणि त्यांनाही तो प्रेमाचा स्पर्श कळतो. तर तेच या धड्यातून तपन मुखर्जी यांनी मांडलेलं आहे. सो काय शेवटच्या लाईन काय, दॅट देअर व अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. फक्त अन्न हेच मानव आणि प्राणी यांच्यातलं कम्युनिकेशनचं साधन नसून काय, एक विश्वास, कम्पॅशन म्हणजे एक सिम्पॅथी बोलतो ना आपण, अर्थ दिला आहे सिम्पॅथी, अँड काइंडनेस म्हणजे दयाळूपणा, एक सहानुभूती,
अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि परस्परांना समजून घेणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नुसतं खायला दिलं प्राण्यांना मग ते आपल्याशी कम्युनिकेट करतील किंवा आपल्या जवळ येतील असं नसतं. हे या एन्काउंटरमधनं इथे तपनला जाणवलं. 55 years हॅव पास्ट सिन्स दॅट डे. त्या दिवसापासून 55 वर्ष झाली. आय एम नाऊ 70 years old. आता मी 70 वर्षाचा झालो आहे. बट स्टील आय फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण अजूनही मला ती खास जी चकमक आहे ती मला अजूनही आठवते. अजूनही मला त्या वानरीचे ते डोळे, तिच्या डोळ्यातली ती कृतज्ञता, ज्या पद्धतीने तिने माझे आभार मानले ते अजूनही मला आठवतं आहे. ती मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. असा इथे हा धडा इथे आता पूर्ण झालेला आहे. छान धडा आहे. मानव आणि प्राणी यांच्यातलं जे नातं आहे ते कसं निर्माण होतं आणि ते निर्माण होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते. प्रेमळपणाची गरज असते, सहानुभूतीची गरज असते, एक विश्वासाची गरज असते. हे इथे तपन मुखर्जी यांनी या धड्यातून आपल्यासमोर सादर केलेला आहे. मित्रांनो, हा धडा झालेला आहे. मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. कमेंट्स टाका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. घरीच राहा, स्वतःची काळजी घ्या आणि थोडा थोडा अभ्यास करत राहा. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.